न बाई, तुझ्या चेहरा पडल्यासारखा दिसते. ते तब्येत गिब्येत नाही का बरोबर? बरं नाही काय? व काकू बरं गिर आहे, पण काय सांगू माय, आपलं दुःख आपल्याला माहीत. वर्षभराचीच आहे आपली कटकट बापा. माझी कटकट हाय व तुले. इथचा माणूस मला धड जगूही देत नाहीत, मरू देत नाही माय. काय करावं ह्या माणसाचं. कोणासोबत बोलली तर कौनच बोलली, आणि कुठं गेली तर कौनच गेली. सास करते बिचारे. त्याला बोलू दे कोणासोबत. इत्रू 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 बाईसोबत बोलते, माणसासोबत बोलते, म्हणजे त्या बोलावणे का? येले मस्त मोकळ्या सुटला ह्या, आणि तुले म्हणते बोलू नको आणि कुठं जाऊ नको. आहे ना, असंच आहे ना? हो तसंच आहे हो ताई, तसंच आहे. काय सांगता तुम्हाला. रोज रात्रीचा मला मारते बिचारे, रोज मारते. असं आहे. आपल्या मायच्या घरी आपल्याला आधार नाही म्हणून राहा लागते इथं. नाही तर काय राहिली असती ह्या मळ्याच्या घरी व मी. माझ्यासारखी चालली गेली असती. काय चालली गेली असती म्हणता बाप्पा तुम्ही. तिथंच जाऊन काय करू. भाऊ हाय, भाऊजय हाय, त्याच्या घरात कुठं भांडणं लावू. कोणाला कोणाचं सहन होत असते का. आपल्या घर कसंही असो बाई, इथं राहिलेलंच बरं वाटते मले. हो, असं नाही म्हणून राहिली मी. काय जाऊ नको अशी जाय अशी म्हणून नाही राहिली. काही दिवस याला चाट दे तू. काय आयुष्यभरासाठी नको जाऊ, मग त्याला इथून किंमत कळन. हो, मांग गेली नव्हती काय 8 दिवस. कसा करे, कसा झालता तुम्हाला तर माहीत आहे. तुम्हीच तर सांगणार हो मले. पण ती कुणाला म्हणे आली नाही म्हणे. मग मी माही तब्येत नव्हती बरोबर तर म्हणे मा पोरीले माया पोराले साराले म्हणे हो माय. आणि असा बोलते हो, त्याच्यावरच टोचून बोलते हो, लय बोलते. तुम्हाला माहित नाही है, लय अरकाट आहे तो. मी तशीच म्हणून राहिली तुला. 8 दिवस नाही आता तू त्याला आयुष्यभर नाही, पण तरी त्याला तू 2-4 महिने चाट देऊ बाई. अयो माय, शेवटी चाट देऊन शेवटी मला इथंच या लागते ना. मला असं वाटते आणि त्या माणसाचं भेव किती आहे, राग रागतं मात. मला कमी जास्त केलं तर काय करू बिचारे. तर त्या नवऱ्याने तुला मारायचा प्रयत्न केलता व. मी म्हटलं त्याला काहून मारून राहिले जी म्हटलं. हो, तो माणूस कोणाला दबते काय हो नाही बाबा बाई, मी म्हटल्या बरोबर काही नाही असं म्हणे चालला गेला माय. हो, दळ 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 माराले ते तो माणूस. माया तर जीवकाची पडल्यासारखा झाला. काय करावं काय नाही. मलेच मड्याले म्हटलं खाऊ घाला लागते. कधी तोरी दिसते का तुम्हाला कुठं कामागिमाला जाताना. नसता घरच्या घरीच तर राहते हो माय. तो आला उगी राह. माय एखादं काम गिम नाही का? एखादं सांगतो ना काम गिम लागलं तर. बिचारे गोट्या यायचं काम आहे. गोट्या यायचं तुम्ही चला ना काय सांग ना. गोट्या यायचाले मड्या गोष्ट बदलून द्या लागली. इथं काय करू राहिली बायापाशी? इथं काय करू राहिली? तिथं पाणी भरणं सुरू आहे ना, नेऊन टाक ना त्या बकेटा. हो, काही नाही. हे काकू मला विचार राहिली कामाचं. त्याला सांगून राहिली काम नाही आहे म्हणून आता सध्या. हो, काम नाही विचार राहिली तू. बहुत सुटी मला पापला होतं. बायासोबत बोलतो हे बाई अशी बोलते म्हटलं मला. कायचं पाप लावलं तुम्हाला? म्या कायचं पाप लावलं? कधी तुम्हाला काही म्हटलं? हैवान तोंड्या बज्जत माणूस आहे बाई. तुझी गोष्टी करून राहिला दिसली आला म्हटलं. आली तुम्हाला काय सांगू. हे आली माया म्हटलं सारं नुकसान होऊन राहिलं म्हटलं. सारं पिकत नाही मला काहीच नाही हो. नाही तर माई प्रगती लय राहिली असती म्हटलं. याचाही दोष मावरच देता का हो? एक दिवस कामाला जात नाही काही नाही, मावर तुम्ही दोष देता. मीच तर तिला आणून टाकतो, मीच आणून टाकतो म्हटलं. आता याच्या पुढे आणून नाही टाकणार अशी म्हणतो तू. आता नाही आणून टाकत मी. माजली तू मला माजली. दाखवत तुला कसं असते तर चालली जा त्या बापाच्या घरी. बाबू काय वादळून राहिला. काय 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 झालं? फक्त आम्हाला ते सांगूनच राहिली होती कामाचं. तू आला एकदम बोलायला लागला. काही झाला. जाय तू जाय म्हणून ऐकून राहिलो नाही आता पण तिला बदाळत नेली असती. तर तू मामाताना जाय बाबू. तुमची बदनामी करायला करून राहिली. काकू असा करते असा बोलते, रंगारंगाचा बोलते. कधी कधी मन पस्तावते. चाललं जा वाटते पण काही करू शकत नाही. लेकरा बायाच्या इकडे पाहा लागते. काय करतो बाई, नशिबी पडलं माहितच कसं आहे म्हणून. आता तूच तर घर चालवतो वाटते. हा तर म्हणून राहिला मी किराणा आणतो म्हणून. साना सुचते का जो म्या खाल्लेला आहे तर खाते, आहे तर खाले. एक दिवस किराणा फक्त मोठेपणा सांगायची आहे ना, अंगात भरली आहे ना मोठेपणा. कुठं जाईन तर मोठेपणा दाखवायची सवय. हो, याची पिका पैसे कुठे हो? पीक तर लय पिकलो तुले. तुरी झाल्या, गहू झाला, बाजरी झाली, सारच तर झालं हो तुया. काहीच नाही ना. यायला तर पैसे भेटले सरकारचे आणि काहीच नाही ना कोणतं तू तर. जाऊ माय, कुठं गेले कुठं नाही. सारे पैसे खतम केले म्हटलं. यानं खतम केलं. काय सांगतो माय, नुसतं रातचा बेवडा ढोसते. तुम्ही होत्या म्हणून मला मारलं नाही तर लय मारलं असतं हो माय. बद ठोकते. आणि कधी कधी मला भेव लागते का मारून टाकून हा माणूस. भेव लागते माय. तू संसार करून राहिली हेच लय मोठी गोष्ट आहे बाप्पा. लय कठोर माणूस आहे. लय कठोर माणूस आहे तो. लय मला बाप्पा धडणे वाटत. सारखीले असं जर असतं ना, आपल्या तुला स्वतःलाच घर चालवं लागते. तुला सगळंच करावं लागते. माझ्यासारखी तर म्हटलं राहिली नसती. माझ्या घरी जाऊन एक खोली मागितली असती मायले आणि म्हटलं असतं त्या मी तिथं नाही राहत बाई. मी नाहीतर मला याला खाऊ घा लागते. सगळं मला घरही चालवा लागते. 1 रुपयाचा आधार नाही. तिथं जाऊन राहिली असती. असं जीवन भोगल्यापेक्षा कामाचा असा हिरो साधा माणूस पुरला पण हा नाही पुरला. हो ना बिचारे. हो,
असंच आहे. पण आता काय करतो, नशिबी आलं आणि वाजून घडलं. आय पोरग मला आयुष्यात कधी बोललं नाही, आज पहिल्यांदा बोललो. या म्हणाले लय बेकार वाटलं, लय बेकार वाटलं. याच्या बायकोले म्या काम करायला लावलं म्हणे. काय काम होतं म्हणे तुले म्हणे सरगुंड्याचं भिजवायचं गिजवायचं. किती बोलला रंगाचा. काय त्यानं मायवाली इज्जत नाही ठेवली. काले मी कोणतं काम करू दे त्याला मीच करतो. आजपासून झाडझूड सगळं म्हणून मी झाडझूड करून राहिली ना. आता काहीच नाही करू देत. ठेव म्हणा त्या बायकोले राणी म्हणून ठेव म्हणा. भुकले असं ना तिनं कान त्याचे. काल आलं होतं ना तिच्या जीवावर म्हणून म्हटलं सर. आणि तो मग माया मागं लागला. काय गुड्यातले पैसे चालले काय त्याचं सगळ्याचं बा आपल्याला असं वाटतं का सगळ्याचे पैसे वाचते तेवढंच घरी उधार होते म्हणून आपण करा. आणि ह्याच आपल्याला बोललं माय पोरगं बोललं. आजपर्यंत कधी बोललं नव्हतं तिच्यानं मला आज पहिल्यांदा बोललं. किती बेकार वाटते, किती बेकार वाटून राहिलं. भरले असं नवऱ्याचे कान मग काय तो मला बोलला. कधी बोलत नाही. हिनं भरले असं ना कान त्याचे. करायचा लागते नेट यायले. मग करते अशा. नवऱ्याचे कानं भरले म्हणजे मग बरं होते ना. सासवायची काढून ठेवते नवरे. मग बरं होते ना. आता बोललं तर चांगलं वाटून राहिलं असं ना. तिच्या मनातले चांगली छाती थंडी झाली असं ना. दे ना मी झाडतो ना. कशाला झाडून राहिले तुम्ही? उगीच्या पालिशा मारता. अधिक स्वतःच म्हणा मग म्हणा नवऱ्याचे कानं भरा. मग म्हणा तुमच्या आईनं असं म्हटलं तसं म्हटलं. मग मला बोलते ना माय पोरं. याच्यात कोणत्या पॉलिश आहे? काय म्हटलं तुम्हाला? फक्त झाडायला द्या म्हटलं. मी कधी भरले कान द्यायचे? कधी भरले? राहू दे. तू त्या नवऱ्याला सांगशील राहू दे. काही नाही मी माय काम करतो. मला काही जड नाही आहे माय कामं. काही करत नव्हता जो तुम्ही कामं. आजपर्यंत अभि कधी बोलला नव्हता. आज किती बोलला मला रंगाचा. हिनं काही ना काही कानं भरले असेल ना. तसे तू आहे नवऱ्याचे भरशील. काय एक शब्दानं कधी बोलले नाही माय पोरगं. आज बोललं मला. कायले बुगिचोली होती कणिक त्याले कायले आणतं काय नाही. किती बोलला तो मला. आजपर्यंत माय पोरगं एका शब्दानं बोललं नव्हतं. दादाला कसं टेन्शन असन म्हणून बोलले असन. त्याईनं कायले कान भरले असन असं मनात भरून घेऊ नका. तसा बोलते तो तसा बोलते. म्हणजे तुम्ही का मला मॅड समजून राहिले काय? भरले असन तेव्हाच बोलला असन ना तो. आई मुलगा आहे तुमचा तो. प्रेमानेच बोलले असन ते. मनाला लावून नका घेऊ आई. लागलं माय म्हणाले. हिनं भरले असन ना कानं हिनं केली असन ना. त्याच्या मागं कुरकुर म्हणूनच तो मला बोलला ना. पिचं काम बरोबर नाही होत असं नाही होत. तुमचे कटकटा असते असा की सामान्य ना. मला किती बेकार वाटलं असन तेव्हा. हो आई तुमचं बरोबर आहे. पण शांत राहा तुम्ही. असं करू नका. असं टेन्शन नका घेऊ. तुमची तब्येत नाही राहत बरोबर. टेन्शन नका घेत जाऊ. असं बोललं म्हणजे टेन्शन येईन तर काय येईन. आईनं जास्त टेन्शन घेतलं वाटते. अभि त्याला म्हणा लागन का माफी मागा म्हणून आईची. त्याच्याशिवाय काही आईचं काही बरोबर होत नाही आता नंतर.